अनेक शाळेमध्ये किंवा जाहिरातींमध्ये पाहतो की रोबोटिक्स शिकण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं जातं आहे आणि त्याच्यासाठी हजारो रुपयांच्या फीज आकारल्या जातात. आमची शाळा तर इकडं ग्रामीण भागात आहे किंवा इथं कुठलाही तसा रिसोर्स उपलब्ध नाही आहे. रोबोटिक्स हा विषय विनाकारण फार किचकट करून ठेवला आहे. एक गोष्ट साधी आहे की जसं आम्ही मेकॅनिक्समधून काही रचना तयार करतो, त्या रचनांना आपल्या आवश्यकतेप्रमाणे जर काही हालचाली करायच्या असतील तर त्याच्या जसं आपले हात किंवा हाताचे सांधे असतात किंवा जिथं आपण हालचाल होते अशा ठिकाणी काही मोटर्स आपल्याला द्याव्या लागतील आणि त्या मोटर्स कशा पद्धतीने हालचाल करतील हे पाहण्यासाठी त्याच्यासाठी कम्प्युटर मधून त्याला कोड द्यावे लागतील. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर ह्या 3 गोष्टींचा संगम म्हणजे रोबोटिक्स. सोप्या पद्धतीने हे सगळं मुलांना शिकवता येतं सुरुवातीपासून आणि त्या पद्धतीने आम्ही इथं केलं. मेकॅनिक्सचे जे किट होते त्याच्यामधून काही रचना तयार करणं असेल, आपल्याला आवश्यकतेनुसार काही वस्तू बनवणं असेल, मग त्यामध्ये कुठं आपल्याला हालचाल करायची तिथं कशा मोटर्स किंवा मग त्या मोटर्स तिथं बसवल्यानंतर त्या फिरवण्यासाठी मोटर ड्रायव्हर असतील किंवा सेन्सर्स असतील किंवा अशा सगळ्या गोष्टींना मग ऑर्डिनो असेल, याला कोड कसा करता येतो हे सगळं आता यूट्यूबवर उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्सबद्दल आमचेच एक पालक होते की त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक नॉलेज आधी देऊन ठेवलं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज असावा म्हणून. आणि मग त्यानंतर जो प्रवास सुरू झाला रोबोटिक्सकडं, आज एक आमच्या रोबोटिक्सचा जो गट आहे पूर्ण जवळपास 35 मुलं आहेत त्याच्यामध्ये, तो गट आज असं काम करतोय की कोणत्याही एखाद्या स्पेसिफिक शिक्षकाशिवाय त्यांच्या स्वयं अभ्यासाने सेल्फ स्टडीने तो गट आता खूप एका चांगल्या लेवलवर गेला आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं करतोय.